हाँ मेरे दोस्त, वही बारिश जो आसमान से आती है, बूंदों में गाती है, पहाड़ों से फिसलती है, नदियों में चलती है, नहरों में मचलती है, कुएं पोखर से मिलती है, खपरेलों पर गिरती है, गलियों में फिरती है, मोड़ पर संभलती है, फिर आगे निकलती है। वही बारिश। ये बारिश अक्सर गीली होती है, इसे पानी भी कहते हैं। उर्दू में आब, मराठी में पानी, तमिल में तन्नी, कन्नड़ में नीर और बांग्ला में इसे जौल कहते हैं। संस्कृत में जिसे वारी, नीर, जीवन, पय, अमृत, उद, अम्बु भी कहते हैं। ग्रीक में इसे अक्वा प्यूरा, अंग्रेजी में वाटर, फ्रेंच में एयर और केमिस्ट्री में H2O कहते हैं। ये पानी जब आंख से ढलता है तो आंसू कहलाता है, लेकिन चेहरे पे चढ़ जाए तो रुबाब बन जाता है। कभी कभी ये पानी सरकारी फाइलों में अपने कुएं समेत चोरी भी हो जाता है। पानी तो पानी है, पानी जिंदगानी है। इसलिए जब रूह की नदी सूखी हो, मन का हिरन प्यासा हो, दिमाग में लगी हो आग और प्यार की गागर खाली हो, तब मैं हमेशा ये बारिश नाम का गीला पानी लेने की राय देता हूँ। मेरी मानिए तो ये बारिश खरीदिए, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश, सिर्फ 5,000 रुपए में। इससे कम में कोई दे तो चोर की सजा हो मेरी, आपकी जूती सिर पर मेरी बारिश खरीदिए। थोडासा रुमानी हो जाए या चित्रपटातील ही नानाची कविता। आज या कवितेची आठवण आली कारण आभाळातला बाप रुसला तरी तुम्ही खचून जाऊ नका अशी आर्तसाद नाना पाटेकर यांनी बळीराजाला घातली आहे। बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावलेत। या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हे सांगण्यासाठी बीडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आत्महत्याग्रस्त 112 शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 15,000 रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली। यावेळी भावूक झालेल्या नाना यांनी तुमचं आयुष्य संपू नका असं आवाहन बळीराजाला केलं। नाना पाटेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी। नाना पाटेकर शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी थेट मुंबईहून बीडपर्यंत आलेले आहेत। काय भावना आहेत त्यांच्या जाणून घेऊया। नाना काय सांगतात? वयाच्या 25, 30, 35 मध्ये आत्महत्या केलेले ते पुरुष आणि त्याच्यानंतर मागे राहिलेली 3 मुलं असलेली ती तिची बायको आणि ती अशी भकास कपाळ बघताना फार त्रास होतो नाही। आणि माझी बहीण असते किंवा माझी मुलगी असते, मी काय केलं असतं? तर आपण आपल्याला एवढं थोडंसं शक्य आहे तेवढं करावं, त्याच्या पलीकडे आपण नाही करू शकतो। पण हे दुर्दैव आहे की एखाद्या विधवेच्या साठी आपण पैसे द्यायला येतो आणि आपल्याला ते द्यावे लागतात का तर तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली। मुळात ही आत्महत्या होता कामा नये। आभाळातला बाप रुसला हे मी समजू शकतो, पण आपण मंडळी मी तसं करून नाही सांगणार। आपल्या हातात आहे तेवढं आपण करायला हवं आणि प्रत्येकानेच पैसे कोण किती देतो हा फार महत्त्वाचा भाग नाही आहे, फार गौण आहे। पण मुळात ती बोज सल तो असायला पाहिजे आहे। शहरातल्या मंडळींना नाही असं नाही, आता कदाचित त्यांना माहिती नसेल, पण ह्यातून एक मोठी चळवळ उभी राहील याची मला खात्री आहे। सरकारच्या बाबतीत मी म्हणेन तुम्ही जितक्या लवकर जर करणार असाल फडणवीस, तुम्ही लक्ष द्या इथे, माझी फार कळकळीची विनंती आहे। कारण आम्ही आमच्या परीनं करू, पण आम्ही किती पुढे पडणार? सरकारने हे फार सिरियसली घेऊन लवकर करावं, कारण फार विदारक आहे सगळं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।